नांदवण पुलावरून मोटारसायकल स्वार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. पिंपळनेर परिसरातील पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाले असून पांझरा नदीला पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. या पुरामुळे साक्री तालुक्यातील नांदवण पुलावरून पाणी वाहत असल्यानं आज दिवसभर वाहतूक पूर्णपणे बंद होती. असे असतानाही आज सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास एक प्लॅटिना मोटारसायकल स्वार साक्रीकडून बेहेडकडे जात असताना पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत होता. पुलावरून पाणी वाहत असल्यानं नांदवण येथील ग्रामस्थांनी त्याला वारंवार विरोध करून पुढे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल पुलावर नेली. त्याचवेळी अचानक पाण्याचा वेग वाढल्यानं मोटारसायकलसह तो पुराच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती तात्काळ साक्री पोलीस आणि तहसील प्रशासनाला देण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. वृत्त लिहीपर्यंत मोटारसायकल स्वाराचं नाव व गाव समजू शकले नव्हते. दरवर्षी या पुलावर अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्यानं येथे नवीन उंच पुलाचं बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आमदार आणि लोकसभेचे खासदार नवीन पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.